नाशिकमध्ये सतत जोरदार पडणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे। गोदावरीचं पाणी सध्या ओसरलं असल्याचं कळतंय, पण तरी नाशिक शहरात सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळतंय। गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे गंगापूर धरणातून दररोज गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आणि या सगळ्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी सागर वैद्य आपल्या सोबत आहेत। सागर, सध्या काय परिस्थिती पाहायला मिळते नाशिकमध्ये? दीपक, खरं तर काहीसा पाऊस जो आहे तो काल संध्याकाळी रात्री ओसरला होता, परंतु आज सकाळपासून पुन्हा एकदा नाशिककर धुवाधार पावसामध्ये धुवून निघालेले आहेत। आणि या धुवाधार पावसामुळे संपूर्ण जेवढे नाशिक जिल्ह्यातली महत्वाची धरणं आहेत त्याच्यामधून हजारो क्युसेक पाणी आता सोडलं जात आहे। नांदूर मध्यमेश्वर धरणातून तब्बल 49,000 क्युसेक इतक्या वेगानं पाणी सोडलं जात आहे। गंगापूर धरणातनं साधारणतः 7,000 क्युसेक पाणी सोडलं जात आहे। दारणामधून जवळजवळ 9,000 क्युसेक इतकं पाणी सोडलं जात आहे। विशेष म्हणजे नाशिक शहरातला जो होळकर पूल आहे तिथून आत्ताच्या घडीला जवळजवळ 10,000 क्युसेक इतकं पाणी सोडलं जात आहे। विशेष म्हणजे जवळजवळ 7 ते 8 जी लहान मोठी धरणं आहे ही पूर्णपणे 100% भरलेली आहे। त्याच्यामुळे आता त्याच्यामधून पाणी ओव्हरफ्लो व्हायला लागला आणि नाशिकमधल्या जवळजवळ सगळ्या नद्यांना आता पूरस्थिती आलेली आहे। आणि गंगापूर असेल, दारणा असेल, ही महत्वाची जी धरणं यांना 80%च्याहून अधिक पाणी साठा झालेला आहे। त्याच्यामुळे त्याच्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलं जात आहे। मी तुम्हाला आता काही दृश्य दाखवणार आहे नाशिकच्या पावसाची, ज्याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता की आता नाशिकचं रामकुंड असेल किंवा गोदाकाठ आहे तिथे कशा पद्धतीची पूरस्थिती आहे। आता जे दृश्य आपण बघू शकतोय हे खरं तर नाशिकमधल्या सुप्रसिद्ध अशा रामकुंडाचं हे दृश्य आहे, जिथे आपण कुंभमेळ्याचं अनेकदा ध्वजारोहण होत असताना पाहत असतो। परंतु सध्या इथली सगळी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहे। दुतोंड्या मारुती हा जो नाशिकचं पूर मोजणारा एक माध्यम समजला जातो, त्याच्या जवळजवळ छातीपर्यंत आता पाणी आहे। आणि विशेष म्हणजे हा जो काही पाऊस सलगपणे सुरू आहे त्याच्यामुळे आता केवळ नाशिकच नाही, मराठवाड्याची तर तहान भागलीच, परंतु आता हे पाणी तापी आणि नर्मदा नदीच्या खोऱ्यात जाईल। कारण गेल्या 24 तासात किंवा गेल्या महिन्याभरात विशेषतः पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी हा जो बेल्ट आहे, ज्याला आपण पश्चिम वाहिनी नद्यांचा बेल्ट म्हणतो, तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस चालू आहे। तिथले सगळे धरणं, वैतरणासह सगळे धरण जे आहेत ते आता ओव्हरफ्लो झालेले। त्याच्यामुळे हे संपूर्ण जे पावसाचं आणि पुराचं पाणी आहे हे आता तापी, नर्मदा, गोदावरी, दारणा या सर्व नद्यांच्या माध्यमातून आता इतर गावांपर्यंत पोहोचणार आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळात जर अशाच पद्धतीचा हा पाऊस चालला तर निश्चित पूरस्थिती जी आहे ती गंभीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। दीपक, निश्चितच सागर, ताजी माहिती घेत राहू, तुर्तास धन्यवाद।